नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या इतिहासातील 6व्या प्रकरणातील प्रश्न उत्तरांचा आढावा घेत असताना मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर या प्रकरणातील प्रश्न उत्तराची सुरुवात आपण प्रश्न क्रमांक पहिल्या अ पासून करणार आहोत। बघा, प्रश्न हा या प्रकारचा आहे। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामधला पहिला प्रश्न, राज्य खालसा करण्याचे धोरण डॅश या अधिकाऱ्याने अवलंबले। पर्याय अ लॉर्ड डलहौसी, ब लॉर्ड कर्झन, क लॉर्ड कॅनिंग आणि ड लॉर्ड ऑट्रॅम। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की लॉर्ड डलहौसी हा साम्राज्यवादी विचारसरणीचा होता आणि लवकरात लवकर त्याला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ब्रिटिश सत्तेचा विस्तार करायचा होता आणि त्यामुळे त्यांनी राज्य खालसा करण्याच्या धोरणाचा हा अवलंब केलेला होता। यानंतर प्रश्न दुसरा, नानासाहेब पेशवा यांनी डॅश येथील उठावाचे नेतृत्व केले। तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथील उठावाचं नेतृत्व केलेलं आहे। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या लढ्याला गतिमानता देण्यामध्ये आणि या लढ्याचं नेतृत्व करण्यामध्ये जे अनेक धुरंधर होते त्यापैकी नानासाहेब पेशवे हे एक होते। यानंतरचा तिसरा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते। पर्याय अ द्वारकानाथ टागोर, ब व्योमेशचंद्र बॅनर्जी, क दादाभाई नौरोजी आणि ड सुरेंद्रनाथ बॅनर्जी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी। यानंतर चौथा प्रश्न, राष्ट्रीय सभेमध्ये डॅशच्या अधिवेशनामध्ये फूट पडली। पर्याय अ मुंबई, ब लाहोर, क सुरत, ड पुणे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुरत। सुरतच्या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहालांना राष्ट्रीय काँग्रेसमधून हाकलून दिलेलं आहे। तर अशा पद्धतीनं 1907च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये ही फूट पडलेली। प्रश्न, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे डॅशची स्थापना केली। अ इंडिया हाऊस, ब गदर, क कम्युनिस्ट पार्टी, ड अभिनव भारत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंडिया हाऊस। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती। बघा, हे क्रांतिकारकांचं आश्रयस्थान होतं, क्रांतिकारकांचं केंद्र होतं। तर या इंडिया हाऊसची स्थापना, अर्थात त्यांचं ते राहतं घर होतं, तर या इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे केलेली होती। यानंतर या प्रश्न प्रकारातील शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील डयास जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय आपण बघूया अगोदर। पर्याय अ कोल्हापूर, ब पुणे, क ठाणे आणि ड सातारा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा। सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केलेली होती। याला पत्री सरकार असंही म्हटलं जातं। यानंतर प्रश्न पहिला ब, पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। अ गटामध्ये बघा, 1 कुंवर सिंह, 2 नानासाहेब पेशवा, 3 राणी लक्ष्मीबाई आणि 4 चिमासाहेब। ब गटामध्ये जोडी देण्यात आलेली आहे लखनौ, कानपूर
झाशी, कोल्हापूर. तर मित्रांनो, या प्रश्न प्रकारामध्ये 3 जोड्या हे अचूक असतात आणि 1 जोडी चुकीची असते आणि तीही ब गटामधली असते. आता बघा, या ठिकाणी कुंवर सिंह यांच्यासमोर ब गटामध्ये लखनौ असं नमूद केलेलं आहे. तर कुंवर सिंह याने म्हणजे कुंवर सिंह हे पश्चिम बिहारचे होते आणि त्याही खोलामध्ये जाऊन सांगायचं झालं तर कुंवर सिंह हे जगदीशपूरचे जमीनदार होते. त्यांनी 1857च्या लढ्यामध्ये या स्वातंत्र्य संग्रामाचं म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं हे नेतृत्व केलेलं होतं. अतिशय कणखर बाण्याने त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देण्याचं कार्य हे केलेलं होतं. बघा, त्यांची जी वडिलोपार्जित संपत्ती आहे जमीन जुमला, तर ते हडपण्याचा इंग्रज सरकारचा डाव होता. कर्जबाजारीपणा या नावाखाली ते हडपण्याचा ब्रिटिशांचा डाव होता आणि त्याला 80 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा अतिशय कणखर बाण्यानं कुंवर सिंह यांनी हा प्रतिकार केलेला होता. तर मित्रांनो, कुंवर सिंह यांची करेक्ट जोडी आहे पश्चिम बिहार असे. तर दुरुस्त जोडीमध्ये आपल्याला हे नमूद करायचं आहे. यानंतर बघा 2 अ गटामध्ये बघा, पहिला अनुशीलन समिती, 2 गदर, 3 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि 4 अभिनव भारत. ब गटामध्ये बघा अरविंद घोष, लाला हरदयाळ, चंद्रशेखर आझाद आणि श्यामजी कृष्ण वर्मा. तर मित्रांनो, या गटामध्ये अभिनव भारत या संघटनेच्या समोर श्यामजी कृष्ण वर्मा असं नमूद केलेलं आहे. तर ही चुकीची जोडी आहे. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली होती आणि त्यामुळं ही करेक्ट अशा स्वरूपाची दुरुस्त केलेली जोडी आहे आणि उत्तरामध्ये आपण तसं नमूद करूया. यानंतर प्रश्न दुसरा अ. बघा, प्रश्न दुसरा अ हा काय आहे? ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधीची नावे लिहा. यामध्ये 1 बघा, हंसाजी नाईक यांचे राज्य या जिल्ह्यात होते. तर हंसाजी नाईक यांचं राज्य आजच्या नांदेड जिल्ह्यामध्ये होते. बंगालची फाळणी यांनी घडवून आणली. तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी घडवून आणलेली आहे. 3 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून ही बेटे जिंकून घेतली. तर त्या बेटांचं नाव आहे अंदमान आणि निकोबार. यानंतर 4 विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेले रेडिओ केंद्र. तर मित्रांनो, या रेडिओ केंद्राचं नाव होतं आझाद रेडिओ केंद्र. यानंतर प्रश्न दुसरा ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. त्यामधलं पहिलं विधान बघा, ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले कारण अ. त्यांना भारताशी मैत्री करायची होती. ब. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान दिलेल्या भारतीयांच्या एकीमुळे त्यांचे डोळे उघडले. क. हे धोरण राबविण्याची आज्ञा ईस्ट इंडिया कंपनीने दिली आणि ड. त्यांना भारतीय संस्थाने खालसा करायची होती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की बघा, ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण 1857च्या नंतरच्या कालखंडामध्ये अवलंबलेलं आहे.
कारण 1857च्या लढ्याच्या दरम्यान हिंदू, मुस्लिम आणि इतर भारतीय समाजामध्ये जी एकी दिसून आलेली आहे, तर अशा पद्धतीची एकी या समाजामध्ये निर्माण झाली तर आपल्याला या ठिकाणी दीर्घकाळ राज्य करता येणार नाही आणि त्यामुळं फोडा आणि झोडा या नीतीचा आपण अवलंब केलं पाहिजे हा विचार त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी नंतर फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब केलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान दिलेल्या भारतीयांच्या एकीमुळं त्यांची डोळे उघडले. त्यानंतर दुसरं, भारतातील तरुणांनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली कारण कामगार वर्गाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी, रोलेट कायद्याला विरोध करण्यासाठी आणि भारतीयांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी. तर मित्रांनो, भारतातील तरुणांनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली कारण त्यांना कामगार वर्गाची सत्ता ही भारतामध्ये प्रस्थापित करायची होती आणि त्यामुळं ती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भारतामध्ये कम्युनिस्ट पार्टीची स्थापना ही केलेली होती. यानंतर बघा प्रश्न तिसरा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला नकाशा दिसत असेल तर या नकाशाचं तुम्ही योग्य अशा पद्धतीचं निरीक्षण करायचं आहे आणि नकाशाचं निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची तुम्हाला अचूक उत्तरं द्यायची आहेत. तर मित्रांनो बघा, यामधला पहिला प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्याच्या पाकिस्तानातील कोणतेही एक केंद्र सांगा. तर बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील सध्याच्या पाकिस्तानमध्ये समाविष्ट असलेल्या एका केंद्राचं आपल्याला नाव सांगायचं आहे. बघा, हा प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तो नेमका कसा विचारला जाऊ शकतो याच्यावरती आपण एक नजर टाकूया. बघा, पाकिस्तानचा आजचं जे पाकिस्तान आहे ते भारताच्या वायव्येकडलं आहे आणि त्यामुळं भारताच्या वायव्येकडील भागामध्ये म्हणजे आत्ताच्या वर्तमान सीमेच्या बाहेर असलेल्या उठावाची केंद्रे सांगा असं सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं किंवा त्या स्थानाची नावं सांगा असंही विचारलं जाऊ शकतं. तर बघा, या नकाशाचं अवलोकन केलं असता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे की बघा, वायव्य दिशेकडं भारताच्या म्हणजेच आजच्या पाकिस्तानमध्ये 1857च्या लढ्याची कुठले केंद्र होती. तर बघा, त्या ठिकाणी कराची आहे, शिकारपूर दिसत आहे, लाहोर आणि पेशावर. तर ही 4 केंद्र आजच्या पाकिस्तानमध्ये समाविष्ट आहेत. तर या 4पैकी कुठल्याही एका केंद्राचं नाव तुम्ही उत्तरामध्ये हे लिहू शकता. यानंतर दुसरा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्याच्या बांगलादेशातील कोणतेही एक केंद्र सांगा. बघा, म्हणजे नकाशामध्ये बांगलादेशचा जो नकाशा आहे या नकाशामध्ये 2 ठिकाणं दर्शविण्यात आलेली आहेत. एक आहे ढाका आणि दुसरं आहे
चितगाव. तर यापैकी कुठलंही एका केंद्राचं नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. मित्रांनो, हा थोडं पिवळसर आकाराचा हा जो भाग आपल्याला नकाशामध्ये दिसत आहे तो इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश आहे आणि लाल ठिपके जे आहेत तर ते 1857च्या लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणं राहिलेली आहेत. आणि बघा थोडं असं डॅश डॅश तुटक तुटक दाखवण्यात आलेलं आहे. ती भारताची वर्तमान बाह्य सीमा आहे, म्हणजे आपली बाउंड्री आहे ती. तर या पद्धतीनं नकाशाचं निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा यामधला तिसरा प्रश्न बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्याच्या महाराष्ट्रातील कोणतीही एक केंद्र सांगा. तर नकाशामध्ये महाराष्ट्राकडं तुम्ही पाहत असाल, स्क्रीनवरती तुम्हाला हा भाग दिसत असेल. तर कुठली ठिकाणे दिली आहेत बघा महाराष्ट्रामध्ये, नरगुंद, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद आणि नागपूर. तर ही 5 ठिकाणं दिलेली आहेत महाराष्ट्रातली. या 5ही ठिकाणी 1857चा स्वातंत्र्य लढा हा लढला गेलेला होता. तर या 5ही केंद्रापैकी कुठल्याही एका केंद्राचं नाव तुम्ही हे सहज लिहू शकता. यानंतर चौथा प्रश्न, ब्रिटिशांनी दत्तक विधान नामंजूर करून कोणती संस्थाने खालसा केली. तर नकाशामध्ये बघा, तर नकाशामध्ये म्हणजे दत्तक विधान नामंजूर करून जी संस्थानं खालसा केलेली आहेत ती नकाशामध्ये कुठली स्थानं समाविष्ट आहेत. तर ते बघा, एक त्यामध्ये सातारचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, 2 नागपूर आणि तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे झाशी. तर या 3 ठिकाणाचा आपल्याला उल्लेख करता येईल. तर ब्रिटिशांनी दत्तक विधान नामंजूर करून सातारा, नागपूर आणि झाशी ही संस्थानं खालसा केली होती. तर दत्तक विधान नामंजूर या सबबीखाली ब्रिटिशांनी अनेक संस्थानं खालसा केलेली होती. त्यामध्ये सांगायचंच असेल तर आता या 3चा उल्लेख आपण केलेलाच आहे, परंतु अधिक सांगायचं असेल तर जैतपूर, संबळपूर, उदयपूर यांचासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख हा करावा लागेल. तर ही संस्थानं लॉर्ड डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर करून ही खालसा केलेली होती. तर यानंतरचा 5वा प्रश्न आहे, मंगल पांडे यांची नियुक्ती कुठे होती. तर बघा, मंगल पांडे हे बराकपूरच्या छावणीतील ब्रिटिशांच्या फौजेमध्ये समाविष्ट असलेले भारतीय शूर अशा पद्धतीचे शिपाई होते. तर ते बराकपूरच्या छावणीमध्ये होते. नकाशामध्ये तो भाग बराकपूरचं स्थान आपण या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे बघा. तर या पद्धतीनं या क्वेश्चन बँकमध्ये ही 5 प्रश्न विचारलेली आहेत. तर या 5 प्रश्नाच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही प्रश्न हे या नकाशावरती विचारले जाऊ शकतात. त्याचाही आढावा आपण या ठिकाणी घेऊया. बघा, या व्यतिरिक्तचे प्रश्न म्हणजे बघा, उठाव प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागामध्ये एकवटल्याचं दिसून येतं. तर बघा, नकाशाचं जर अवलोकन तुम्ही केलात तर प्रामुख्यानं उत्तर भारतामध्ये हा उठाव एकवटल्याचं आपल्याला दिसून येतं. लाल ठिपक्यानं हा भाग निर्देशित भाग दाखविण्यात आलेला आहे.
बघा असंख्य लाल ठिपके आपल्याला या उत्तर प्रदेशामध्ये दिसून येतात आणि त्यामुळं हा लढा प्रामुख्यानं उत्तर भारतामध्ये लढला गेल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. यानंतर बघा दुसरा प्रश्न, ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या कोणत्या भागामध्ये उठाव झालेला नव्हता? तर याच्या अगोदर आपण उठाव हा प्रामुख्यानं कुठं झाले, हा लढा कुठं लढला गेला याच्या संदर्भामध्ये पाहिलं. आता आपण की भारताच्या म्हणजे जो भाग ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आहे, परंतु भारताच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये हा लढा लढला गेला नाही किंवा ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये उठाव झाला नाही, हा भाग आपल्याला शोधून काढायचा आहे. तर बघा तुम्ही नकाशामध्ये जर पाहिलं तर पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर, त्याचबरोबर दक्षिण भारत नकाशामध्ये आपल्याला खालचा भाग दिसत आहे आणि त्याचबरोबर ईशान्य भारत या भागावर ब्रिटिशांचं राज्य होतं, परंतु तरीही या भागामध्ये उठाव हा झालेला नव्हता. तर ईशान्य भारताचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस त्यामध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम या 7 राज्यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. ईशान्येकडील ही छोटी छोटी 7 राज्ये आहेत. या भागामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, परंतु ईशान्य भारतामधून सुद्धा ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात उठाव झालेले नाहीत. दक्षिण भारतामध्ये झालेले नाही. दक्षिण भारताचा उल्लेख करत असताना आपल्याला आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. तर या पद्धतीनं पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी, दक्षिण भारत आणि ईशान्य भारत या भागामध्ये 1857चा उठाव हा झालेला नव्हता. यानंतर बघा उत्तर भारतातील उठावाची 4 प्रमुख ठिकाणे सांगा, असा पद्धतीचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा आपल्याला या ठिकाणी नकाशामध्ये बघा लाल ठिपक्यानं अधोरेखित केलेला अयोध्याच्या वरी लखनौ, त्यानंतर लखनौच्या खाली कानपूर, त्यानंतर कानपूरच्या खाली झाशी आणि त्याचबरोबर बनारस. तर ही ठिकाणं उत्तर भारतामध्ये उठावाची प्रमुख अशा स्वरूपाची केंद्र होती. यानंतर दिल्लीच्या आसपास असलेली उठावाची ठिकाणे सांगा. आता बघा दिल्लीच्या आसपास कुठली कुठली ठिकाणं होती बघा. तर दिल्लीच्या वरी मुझफ्फरनगर दिसत आहे, बाजूला मेरठ आहे, मेरठच्या खाली बरेली आहे, बरेलीच्या बाजूला मथुरा आहे. तर ही दिल्लीच्या आसपास असणारी उठावाची केंद्र होती. बघा मध्य भारतामध्ये उठावाची केंद्र कोणती राहिलेली आहेत, तर याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं असेल तर बघा ही उठावाची केंद्र राहिलेली आहेत कुठली, इंदौर, सागर, जबलपूर आणि नागपूर. बघा ही एका म्हणजे आजूबाजूलाच आहे, इंदोर आहे, सागर आहे, जबलपूर आहे आणि नागपूर आहेत. तर ही मध्य भारतातील उठावाची केंद्र
राहिलेली आहेत. तर या पद्धतीनं नकाशाच्या भागावरती हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या संदर्भामध्ये आपण सविस्तर अशा पद्धतीनं तयारी करावी. यानंतर बघा प्रश्न तिसरा ब, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. तर स्क्रीनवरती तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. हा डायग्राम कशाच्या संदर्भामध्ये आहे तर भारतातील क्रांतिकारी चळवळीच्या संदर्भामधला हा डायग्राम आहे. बघा अगदी सुरुवातीलाच श्यामजी कृष्ण वर्मा असं नमूद केलेलं आहे. म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती, म्हणून त्या रिकाम्या जागी आपण इंडिया हाऊस लिहूया. यानंतर बघा इकडं डाव्या हाताकडं अभिनव भारत हे संघटनेचा उल्लेख केलेला आहे. तो कुणी स्थापन केलेली आहे अभिनव भारत ही संघटना? तर विदा सावरकर यांनी ही संघटना स्थापन केलेली आहे. इकडे खाली अरविंद घोष यांनी कुठली क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती तर ती अनुशीलन समिती. आणि सगळ्यात शेवटी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी चे प्रमुख कोण होते तर चंद्रशेखर आझाद. तर मित्रांनो, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी क्रांतिकारी संघटना होती, या क्रांतिकारी संघटनेमध्ये प्रामुख्याने 3 विभाग होते. एक संघटन, त्यानंतर क्रांती विचाराचा प्रचार प्रसार करणे, आणि तिसरं म्हणजे शस्त्रास्त्र गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं. तर या विभागाचे प्रमुख हे चंद्रशेखर आझाद होते. त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर दुसरा एक डायग्राम आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये 1857च्या उठावाची कारणं आपल्याला नमूद करायची आहेत. तर चारी कोपऱ्यामध्ये 4 रिकाम्या जागा सोडलेली आहेत, म्हणजे 4 कारणं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. तर पहिलं कारण मित्रांनो आपण पाहूया की भारतीय सैनिकांना ब्रिटिशांकडून अत्यंत अपमानास्पद अशा स्वरूपाची वागणूक मिळायची. त्यांच्यावर अनेक बंधनं होती. हे कारण आपल्याला नमूद करता येईल. दुसरं की दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्यामुळं. तिसरं कारण आहे अन्यायकारक महसूल पद्धती असल्यामुळं. आणि चौथं की या स्वातंत्र्य लढ्याचं ते एक तात्कालिक कारण होतं, ते म्हणजे लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका. या बंदुकांना जी काडतुसाचं जे आवरण आहे ते दातानं तोडावं लागायचं, आणि ही जी आवरणं आहेत ती गाई आणि डुकराच्या चरबीपासून तयार करण्यात आलेली आहे, अशी अफवा सैन्यामध्ये पसरलेली होती. तर अशी अनेक कारणं 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतील. तर मित्रांनो, हा प्रश्न ही अशा पद्धतीचा आहे की एखादा विद्यार्थी आर्थिक कारणाच्या प्रकारामध्ये 4 कारणं त्या ठिकाणी तोच लिहिल तरी त्याला मार्क द्यावे लागतील, किंवा एखादा विद्यार्थी राजकीय कारणं लिहिल 4च्या 4 तरीही त्याला मार्क द्यावे लागतील. तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक कारणं ही नमूद करता येऊ शकतात. यानंतर शेवटचा एक तक्ता आपल्याला दिसत आहे बघा. या ठिकाणी आपल्याला 4 रिकाम्या जागा या भरायच्या आहेत. तर बघा, जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भारताचा ध्वज फडकवला. तर कुणी फडकवला तर त्या समोर रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचं मादाम कामा यांनी. यानंतर त्याच खाली बघा शांती घोष व सुनीती चौधरी. तर यांनी काय केलेलं आहे तर यांनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड याला ठार केलेला आहे.
यानंतर बघा, चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्यामुळं जन्मठेपेची शिक्षा कुणाला झाली होती? मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्यामध्ये सूर्यसेन आणि त्यांच्या इतर साथीदारांना शिक्षा या झालेल्या होत्या. त्यामध्ये बघा, बऱ्याच सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. तर कल्पना दत्त यांना याच कटामध्ये सहभागी असल्याच्या संदर्भामध्ये जन्मठेपेची शिक्षा ही सुनावण्यात आलेली होती. यानंतर बघा, वीणा दास. तर बघा, वीणा दास यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये स्टॅनले जॅक्सन हा गव्हर्नर आलेला असताना त्याच्यावरती गोळ्या झाडण्याचं काम वीणा दास यांनी केलेला होता. हा प्रयत्न अयशस्वी ठरला, परंतु या सर्व क्रांतिकारकांना जे असामान्य अशा स्वरूपाचं धाडस दाखवलेलं आहे, त्यातून त्यांचं देशप्रेम, देशभक्ती हे आपल्याला प्रकर्षानं जाणवते. तर अशा पद्धतीनं बघा मित्रांनो, या प्रकरणामध्ये जे विविध अशा स्वरूपाचे प्रश्न समाविष्ट होते त्याचा सविस्तर अशा पद्धतीचा आढावा आपण हा घेतलेला आहे.